नमस्कार. यश अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. केमिस्ट्री या विषयामधून आणखीन एक महत्त्वाचा चॅप्टर अमाइन्स. या चॅप्टरचं वेटेज कंपल्सरी 3 मार्क्स अँड विथ ऑप्शन 4 मार्क्स. म्हणजे तसं वेटेज पाहिलं तर खूप कमी असणार आहे आणि त्यामुळं या चॅप्टरमधून नेमके कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतील याचा अंदाज बांधणं थोडंसं अवघड जातं. तरी देखील बराचसा पार्ट यामध्ये कव्हर केलेला आहे. कारण 3 मार्काची तयारी करायची म्हणजे तुम्हाला 3 ते 4 पट अभ्यास तुम्हाला करावा लागेल आणि त्या पद्धतीनं प्रश्न आपण इथं अरेंज केलेले आहेत. एवढ्या प्रश्नांचा सराव जर तुम्ही केला तर माझी खात्री आहे तुम्हाला अमाइन्स जे काही गुण असणार आहेत 4 ते 4ही गुण तुम्हाला मिळू शकतील. त्याची विभागणी करताना एक MCQ साठी असेल किंवा एक डेफिनेशन असेल आणि 2 मार्काचं एक्सप्लेनेशनसाठी विचारलं जाऊ शकतं. तर त्यावर किंवा 3 मार्काचा पण प्रश्न एखादा सेट केला जाऊ शकतो. त्या एक्झामिनरच्या विचारावर अवलंबून ते असणार आहे. आता इथं मल्टिपल चॉईस क्वेश्चन. द मोस्ट बेसिक अमाइन amongst the following is. These are the options: CH3NH2, CH3 twice NH, CH3 thrice N, C2H5NH. असं जर विचारलं तर लक्षात ठेवायचं डायमिथाइल अमाइन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग विल हॅव लोएस्ट व्हॅल्यू ऑफ पीकेबी. म्हणजे लोएस्ट व्हॅल्यू ऑफ पीकेबी याचा अर्थ तो स्ट्रॉंग बेस असणारा आहे. ऑप्शन्स बघूया. CH3NH2, CH3 twice NH, CH3 thrice N आणि C2H5NH2. पुन्हा इथं करेक्ट आन्सर याचा असणार आहे बी, डायमिथाइल अमाइन. नायट्रेशन ऑफ ॲनिलीन गिव्स अर्थोमेटा अँड पॅरानायट्रोॲनिलीन. अरेंज देम इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर पर्सेंटेज यील्ड. म्हणजे नायट्रेशन ऑफ ॲनिलीन जर केलं तर 3 प्रॉडक्ट्स मिळतात: आर्थोनायट्रो, पॅरानायट्रो आणि मेटानायट्रो. परंतु त्यांचं जे पर्सेंटेज ऑफ यील्ड असणार आहे ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. ते इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये कसं असेल ते तुम्हाला 4 ऑप्शन मधून निवडायचं आहे. म्हणजे सर्वात पर्सेंटेज कमी आर्थोच असणार आहे. त्यानंतर मेटाचं थोडंसं त्यापेक्षा जास्त असणार आहे आणि पॅराचं सर्वात जास्त असणार आहे. म्हणजे बी ऑप्शन हे करेक्ट असणारा आहे, OMP. फंक्शनल ग्रुप इन सेकंडरी अमाइन इज नोन ॲज. तुम्हाला अमाइन्स मध्ये जे फंक्शनल ग्रुप असणारे आहेत नायट्रोजन आणि त्याला जोडलेले अल्काइल ग्रुप आणि हायड्रोजन, यावरनं नावं वेगळे आहेत. म्हणजे अमाइन्सचं नॉमेनक्लेचर थोडंसं इतर ऑर्गॅनिक कंपाऊंड पेक्षा वेगळं आहे, आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऑप्शन्स पहा. ए ॲमिनो ग्रुप, बी टर्शरी नायट्रोजन, सी ॲझो ग्रुप आणि डी ॲमिनो ग्रुप. करेक्ट आन्सर डी, इमिनो ग्रुप. Gabriel thiamide synthesis can be used to prepare which of the following compound. म्हणजे गॅब्रियल थॅलियामाइड सिंथेसिस 3 स्टेप सिंथेसिस असणार आहे. परंतु हे सिंथेसिस फक्त ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्ससाठीच असणार आहे आणि त्यामुळे ते तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ऑप्शन्स: इथॅनामाइन, BN मिथाइल इथॅनामाइन, CNN डायमिथाइल मिथॅनामाइन, डी पॅराटोलिडिन. याची स्ट्रक्चर्स तुम्हाला माहित पाहिजेत. करेक्ट आन्सर याचं ए, इथॅनामाइन हे प्रायमरी अमाइन असणार आहे. द गॅस इव्हॉल्व्ड when मिथाइलअमाइन रिॲक्ट्स विथ नायट्रस ऍसिड इज. म्हणजे मिथाइलअमाइनची रिॲक्शन म्हणजे प्रायमरी अमाइनची रिॲक्शन नायट्रस ऍसिडला 273 ते 278 केल्व्हिनला जर केली तर कोणता वायू त्यातून बाहेर पडतो हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे.